नमस्कार, मी विलास आव्हाड. आपण पाहताय A9 एक्सप्रेस. मित्रांनो, आज मराठा समाजाच्या बाबतीत अतिशय मोठा आणि एक ऐतिहासिक निर्णय महायुतीच्या सरकारने, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवार यांनी घेतला. आता जवळजवळ 4.5 महिन्यापासून जे काही मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीत जो काही आंदोलन, उपोषण आणि या आंदोलन उपोषणाचे केंद्रबिंदू आंदोलन योद्धा मनोज जरांगे पाटील हे सर्वस्वी होते आणि आज 4-5 महिन्यापासून जरांगे पाटलांनी हा मोठा लढा समाजासाठी दिला. या लढ्याची जालन्यातून निर्मिती झाली, म्हणजे त्यांच्या गावातून, आणि नंतर तो लढा अख्ख्या महाराष्ट्रभर जो पसरला. मराठा समाजाने जरांगे पाटलांवर खूप विश्वास टाकला, पूर्णच्या पूर्ण जबाबदारी जरांगे पाटलांवर टाकली आणि इतक्या दिवस ज्या काही मराठा समाजाने, अनेक मराठा समाजाचे मुख्यमंत्री झाले, मंत्री झाले, खासदार, आमदार, सर्वच सत्ता पद भोगली लोकांनी, पण मराठा समाजाला आरक्षण देण्यामध्ये बाकी ह्या लोकांनी सगळा हात आखडता घेतला होता. मग यामध्ये विलासराव देशमुख असतील किंवा पृथ्वीराज चव्हाण असतील, नारायण राणे असतील, शरद पवार असतील. आता शरद पवार तर जवळजवळ 4 वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले होते, पण यांनी बाकी कधीच मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी विशेष प्रयत्न केले नाही. नेहमी आपल्याच समाजाची हेटाळणी शरद पवार करत राहिले आणि मराठा समाजाला जर आरक्षण मिळालं तर आपला मुद्दाच संपून जाईल. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस, विशेषतः शरद पवार, बारामतीकर पवार काका नेहमी अतिशय महत्त्वाचे मुद्दे हे सोडवायचेच नाही, ते फक्त लटकून ठेवायचे. मुद्दे जर सोडवले तर लोक आपल्याकडे येणार नाही आणि आपलं महत्त्व कमी होईल. त्यामुळं 40 वर्ष तर जवळजवळ 50 वर्ष कारकीर्द महाराष्ट्रामध्ये शरद पवारांनी राजकारणात घातली. इतका मोठा प्रदीर्घ काळ या समाजाने शरद पवारांना दिला. मराठ्यांच्या जीवावर शरद पवार देशाचे नेते झाले, पण शरद पवारांनी मराठा समाजाला 1% सुद्धा आरक्षण दिलं नाही आणि मिळून देण्यासाठी प्रयत्न केला नाही आणि अनेक प्रकारचे खोडे त्यामध्ये घातले. हेच याच्यातून स्पष्ट होतं. कारण तसं पाहिलं तर जेव्हा 2018 मध्ये महाराष्ट्रामध्ये मूक मोर्चे, ठोक मोर्चे, अनेक प्रकारचे जवळजवळ क्रांती मोर्चे, एक मराठा लाख मराठा, हे जवळजवळ 55-57 मोर्चे महाराष्ट्रामध्ये निघाले होते. लाखाचे 2-2 लाखाचे मोर्चे निघाले होते. मराठा समाजाने हे अतिशय शांततेमध्ये मोर्चे काढले. कुठेही गालबोट त्यावेळेस सुद्धा लागलं नव्हतं. त्यावेळेस मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस होते, भारतीय जनता पार्टीचं सरकार होतं. 2018 मध्ये मराठा समाजाला देवेंद्र फडणवीसांनी 16% आरक्षण दिलं आणि ते हायकोर्टात सुद्धा टिकवलं. पण दुर्दैवानं 2019 मध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेला बहुमत मिळून सुद्धा केवळ महाविकास आघाडी बनवण्याच्या आणि स्वार्थाच्या राजकारणामुळं उद्धव ठाकरे जे काही महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री झाले, त्यामुळं देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री पदापासून दूर ठेवण्यात आलं. भारतीय जनता पार्टीला सरकार बनवता आलं नाही आणि उद्धव ठाकरे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मांडीवर जाऊन बसले, मुख्यमंत्री झाले आणि 2.5 वर्षामध्ये महाराष्ट्राचं वाटोळं घातलं. मग पुढे
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री नाही. सुप्रीम कोर्टामध्ये या आरक्षणाला विरोध झाला, याचिका दाखल झाली आणि या आरक्षणाला सुप्रीम कोर्टाने स्टे दिला. मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टात टिकवण्यामध्ये महाविकास आघाडीचे नेते शरद पवार, मग त्यामध्ये बाळासाहेब थोरात असतील आणि मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे हे निष्फळ ठरले. यांनी कुठलीही बाजू, मराठा समाजाची बाजू जी न्यायालयात, सर्वोच्च न्यायालयात मांडायला पाहिजे, जी पुराव्याशी बाजू सर्वोच्च न्यायालयात मांडायला पाहिजे, तशी ती बाजू मांडली नाही. अतिशय दुर्दैवी घटना म्हणजे मिळालेलं आरक्षण, मराठा समाजाला इतकं मोठं मिळालेलं आरक्षण फक्त केवळ या महाविकास आघाडीच्या नेत्यांमुळं ते रद्दबादल झालं. हा एक दुर्दैवी प्रकार आहे. पण आज जे काही आपल्याला समाधान मानायचे की जे मनोज जरांगे पाटलांनी आज 4-4.5 महिन्यापासून जे आंदोलन महाराष्ट्रभर उभं केलं, त्यांच्या पण महाराष्ट्रामध्ये अनेक सभा झाल्या, अनेक प्रकारचे आंदोलन झाले, उपोषण झाले, मोर्चे झाले. वेळोवेळी जरांगे पाटलांनी सरकारवर अनेक प्रकारच्या टीका सुद्धा केल्या. सरकारला अतिशय मोठ्या प्रमाणात कोंडीत पकडण्याचा प्रयत्न सुद्धा जरांगे पाटलांनी वारंवार केला. पण त्यांचा उद्देश चांगला होता. मराठा समाजाला आरक्षण मिळावं, मराठा समाजाच्या मुला मुलींना शिक्षणामध्ये आरक्षण मिळावं, शिक्षणामध्ये 2-2, 4-4 लाख रुपये लोकांना भरावे लागतात, त्याचा ओबीसी प्रमाणे मुलांना फायदा होईल. ही बाब जरांगे पाटलांनी अतिशय चांगली केली. त्या बाबतीत जरांगे पाटलांचं कौतुकच केलं पाहिजे, अभिनंदनच केलं पाहिजे. पण या गोष्टीची पार्श्वभूमी अशी की जेव्हा सरकार पहिल्या दिवसापासून जर जरांगे पाटलांना सांगते की आम्ही मराठा समाजाला कोर्टात, न्यायालयात, सुप्रीम कोर्टात टिकेल अशा पद्धतीचं आरक्षण देण्यासाठी प्रयत्न करतोय, आम्ही कायदेशीर मार्गाने जे आरक्षण मिळेल आणि ते कॉन्क्रीट पद्धतीने आरक्षण मिळेल यासाठी आमचे प्रयत्न आहे. निवळ तुम्हाला आज काहीतरी शब्द द्यायचा आणि ते उद्या सुप्रीम कोर्टाने आरक्षण फेटाळायचं, अशा पद्धतीची समाजाची आपल्याला फसवणूक करायची नाही. म्हणून काही दिवसाचा वेळ मुख्यमंत्र्यांनी आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी जरांगे पाटलांकडे वारंवार मागितला. अक्षरशः जरांगे पाटलांकडे सरकार याचिका करत होतं, विनवण्या करत होतं की पाटलांनी ऐकावं, कारण याच्यामध्ये जर काही घाईघाईने काही निर्णय घेतले तर ते टिकणारे होत नाही आणि मग सरकारची बदनामी होते. आणि इतकं मोठं आंदोलन जेव्हा एक समाज तयार करतो, समाज एका माणसाच्या पाठीमागं जेव्हा काहीतरी उद्देशाने आणि कुठली तरी एक भूमिका चांगली आहे म्हणून जो काही लाखोंच्या संख्येने जो समाज जरांगे पाटलांच्या पाठीमाग उभे राहिला, त्याचं नुकसान होऊ नये याच्यासाठी सरकारचे प्रयत्न होते. सरकार याच्यामध्ये जरांगे पाटलांना फसवून मराठा समाजाचा इतका मोठा रोष कधीच ओढवू शकत नव्हते. आम्ही तर वारंवार सांगत होतो की जरांगे पाटलांनी आता ऐकायला पाहिजे. जरांगे पाटलांचं काम मोठे, त्यांनी लढा मोठा दिला आणि जरांगे पाटलांना अतिशय मोठं यश आले. सरकारने सकारात्मक भूमिका घेतली. शिंदे साहेबांनी अतिशय मोठ्या प्रमाणात लीड घेतलं. छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन त्यांनी सांगितलं की मी मराठा समाजाला आरक्षण देईल. मग ते ओबीसींना धक्का न लावता आणि कोर्टात, सुप्रीम कोर्टात टिकणारं आरक्षण मी देणारच आहे. फक्त मराठा समाजाने, जरांगे पाटलांनी माझ्यावर विश्वास ठेवा आणि मला थोडा वेळ द्या, पण मी कोणाची फसवणूक करणार नाही आणि कुठल्याही जातीला किंवा त्या जातीचं आरक्षण काही कमी होईल किंवा त्यांची टक्केवारी कमी होईल असंही मी काम करणार नाही, पण मराठा समाजाला आरक्षण देईल असा विश्वास सुद्धा माननीय मुख्यमंत्र्यांनी जरांगे पाटलांना वारंवार दिला होता. आता जरांगे पाटलांनी घोषणा केली, जरांगे पाटलांना
मग त्यांनी सांगितलं की मी 20 तारखेला मुंबईला जातोय. त्याच्यानंतर त्यांनी त्याच्यात अचानक बदल केला. मग सांगितलं नाही मी 26 जानेवारीला मी आझाद मैदानावर बसतोय. 20 पासून आपण अंतराळी सराटीतून निघू. मग बीड पुणे मार्गे, लोणावळा वाशी मार्गे मुंबईत 26 तारखेला जाऊ. पण 25च्या रात्री ते जेव्हा वाशीला आले त्यावेळेस बाकी त्यांना अनेक प्रकारच्या विनवण्या सरकारने केल्या. सरकारने सांगितलं की तुमचं जवळजवळ सगळ्याच मागण्या आम्ही मान्य करतोय, तुम्ही याची आता काळजी करू नका. आणि मुंबईत मोठ्या प्रमाणामध्ये अशा प्रकारची व्यवस्था विस्कळीत होईल आणि जनजीवन मुंबईच्या लोकांचं खराब होईल, विस्कळीत होईल, याची काळजी घ्या आणि तुम्ही वाशीमध्येच थांबा. त्यांची वाशी मार्केटमध्ये व्यवस्था करण्यात आली आणि 26 तारखेला रात्री 1-1:30 वाजताच्या दरम्यान मसुदा तयार झाला. मंत्रिमंडळाची बैठक झाली आणि जे काही जरांगे पाटलांच्या काही मागण्या होत्या, मध्ये सगळे सोयऱ्यांचा समावेश असेल किंवा ज्या काही आंदोलन काळामध्ये ज्या काही आंदोलनकारांवर गुन्हे दाखल असतील, पोलीस गुन्हे दाखल असतील किंवा कुणी आंदोलनकारी त्यामध्ये मयत झाले असतील, अशांना कंपल्सेशन मदत असेल किंवा कोणाला नोकरी देण्याचं आश्वासन असेल किंवा जी शिंदे समिती ती बरखास्त न करता 1 वर्षाची त्याला मुदत वाढवून दिली. आणि आताची व्याख्या त्यांनी सगळे सोयऱ्यांची केली, ती व्याख्या ज्यांच्याकडं कुणबी सर्टिफिकेट आहे आणि ज्यांच्याकडं नाही आहे, मग आपल्या जवळच्या नातेवाईकाकडे जर कुणबी सर्टिफिकेट आहे तर त्या सर्टिफिकेटच्या आधारे त्या नातेवाईकांना कुणबी सर्टिफिकेट किंवा प्रमाणपत्र मिळेल. याच्यात अनेक लोकांचा प्रश्न सुटणार आहे आणि हे फक्त काही दिवसापुरते. आता जो अध्यादेश काढलाय हा एकतर सरकारला दोन्ही सभागृहात पास करायचा आहे, तेव्हा विधानसभेत पण आणि विधान परिषदेत पण. आणि जी काही सुप्रीम कोर्टामध्ये देवेंद्र फडणवीसांनी जे काही आरक्षण दिलं होतं आणि महाविकास आघाडीच्या काळामध्ये हे आरक्षण सुप्रीम कोर्टात रद्दबादल ठरलं, रखडलं. त्याची क्युरेटिव्ह फाईल सुद्धा ओपन झालेली आहे, त्याच्यावर सुनावणी अजून झाली नाही. या सुनावणीमध्ये अनेक प्रकारचे पुरावे, अनेक प्रकारचे आयोगाचे पेपर्स, या सगळ्या नोंदी, सापडलेल्या नोंदी आणि त्याचे सगळे दस्तावेज आणि अतिशय उत्तम प्रकारचे वकील याच्यामध्ये काम करणारे. आणि जोपर्यंत मराठा समाजाला सुप्रीम कोर्टाकडून सिग्नल मिळत नाही तोपर्यंत ह्या लोकांना, ज्यांना प्रमाणपत्र मिळेल कुणबींचं, म्हणजे आता जवळजवळ 54 लाख लोकांना प्रमाणपत्र मिळाले, त्यातले त्यात 36 लाख लोकांना प्रमाणपत्र देण्यात आले. बाकीच्या उर्वरित लोकांना सुद्धा, समाजाला सुद्धा प्रमाणपत्र देण्यात येईल. आणि प्रोसेस, जी काही नोंदी सापडण्याची प्रोसेस आहे, ही जवळजवळ 1 वर्षभर चालणार आहे. पण तोपर्यंत सुप्रीम कोर्टाचा जो काही क्युरेटिव्ह पिटिशन आहे त्याच्याबद्दलचा जो काही सुनावणीमध्ये काय होते किंवा सुप्रीम कोर्टाचं निकाल येईपर्यंत ज्याप्रमाणे ओबीसींना सवलती आहे त्या सवलती या मराठा समाजांना मिळतील अशी मराठा समाजाच्या या आंदोलनाच्या आजची जी काही सांगता झाली याच्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी अगदी स्पष्टपणे सांगितलं की या लोकांना ओबीसी सारख्याच सवलती, जो काही ओबीसींना आज फायदा मिळतोय तसाच फायदा मराठा समाजांच्या या लोकांना मिळेल. त्याचं राजपत्रच आणि जो काही अध्यादेश आहे तो जरांगे पाटलांच्या हातात देऊन जरांगे पाटलांचं कौतुक केलं, जरांगे पाटलांना या विजयाचं स्वागत केलं, त्यांचं अभिनंदन केलं, मराठा समाजांना शुभेच्छा दिल्या. आणि मुख्यमंत्र्यांनी अतिशय मोठ्या प्रमाणात इथं आलेल्या लोकांचं सुद्धा
कौतुक केलं, कारण इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये लोक शहरामध्ये आले आणि कुठल्याही प्रकारची शांतता भंग झाली नाही. त्यामुळं विशेष महत्त्वाचं म्हणजे शांतता आणि लोकांनी केलेलं सहकार्य आणि जरांगे पाटलांचे जे काही निर्देश असतील, आदेश असतील, ते लोकांनी पाळले. त्यामुळं जरांगे पाटलांना पण मुख्यमंत्र्यांनी शुभेच्छा दिला, त्यांचं पण कौतुक केलं. अशा प्रकारचं हे जे काही सगळं आंदोलनाचा आजचा जो हा विषय, पण आता याच्यामध्ये सुद्धा अनेक लोक, राजकीय लोक बोटं घालणार आहेत. कोण ओबीसींना फुस लावणारे, कोणी मराठा समाजाला अनेक वेगळ्या प्रकारच्या गोष्टी सांगणारे. मग हा अध्यादेश टिकेल का? उद्या सुप्रीम कोर्ट क्युरेटिव्ह पिटिशनचं काय होईल? हे फक्त फडणवीस सरकारने किंवा शिंदे सरकारने, पवार सरकारने गाजर दिले, मराठ्यांना फसवले. मग काहींचं असं म्हणणं आहे की युद्ध जिंकलं पण तहात हारले. काहींचं असं मत आहे की ज्यांनी फळ लावलं त्यांना ते मिळालं नाही, फळ बाकी शिंदेंनीच कापलं. अशा प्रकारच्या वेगवेगळ्या वावड्या, वेगवेगळे काही प्रकार, चिथावणीखोर प्रकार, ज्यांची जलसी झाली आणि हा आंदोलनाचा मुद्दा ज्यांच्या हातातून गेलाय. कारण ही श्रेयवादाची लढाई सुद्धा होऊ शकते. कारण ह्या आंदोलनामध्ये अनेक लोकांनी पेट्रोल ओतण्याचं काम केलं, आग ओतण्याचं काम केलं, हे पेटवण्याचं काम केलं. राज्य कसं अस्थिर होईल आणि सरकारची कशी कोंडी होईल असा अनेक जणांनी प्रयत्न केला. याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये विकृती आणि यामध्ये हे जे काही पुरोगामी लिब्रांडू हे सुद्धा याच्यामध्ये सामील होते. या लोकांना, मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे हा यांचा हेतूच नव्हता. फक्त राज्य सरकार कसं अडचणीत येईल, शिंदे कसे अडचणीत येतील, फडणवीस कसे अडचणीत येतील आणि अजितदादा कसे अडचणीत येतील आणि मग लोक यांना मग मतदानामधून धडा शिकवतील, मग आपण त्याच्यावर पळ्या बाजू. या लोकांच्या ज्या काही यांचे स्वप्न होते ते स्वप्न अक्षरशः भंगले. जरांगे पाटलांनी मुख्यमंत्र्यांचा किंवा सरकारचा मान ठेवला आणि ज्या गोष्टी जरांगे पाटलांनी सांगितल्या त्या बहुतांशी गोष्टी सरकारने मान्य केल्या आहे. त्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये मराठा समाजाचा याच्यामध्ये फायदा होणार आहे. फक्त आता पुढची जी काही लढाई आहे, हा अध्यादेश कायम करण्याची किंवा सुप्रीम कोर्टामध्ये जी काही क्युरेटिव्ह पिटिशन आहे तिच्या बाबतीत जो काही योग्य आधार, योग्य पेपर्स आणि त्याची बाजू चांगली मांडली पाहिजे, म्हणजे मराठा समाजाला कॉन्क्रीट असं आरक्षण मिळेल. आणि सरते शेवटी आपण इतकंच सांगू की ज्या लोकांनी या झाडाला पाणी घातलं आणि हे झाड मोठं केलं, पण बाकी झाडाला जेव्हा फळं आले आणि ते बाकी या महायुतीच्या सरकारने तोडून नेले आणि यांना बाकी त्या झाडाकडं फक्त पाहत बसण्याची वेळ आली. इतकंच आपल्याला सांगायचंय. बाकी आज जे काही मराठा समाजाला फायदा झालाय, मराठा समाजाचा मोठा विजय झालाय, या सगळ्या मराठी बांधवांना, मराठा समाजाच्या माझ्या जवळच्या मित्रांना मनपूर्वक शुभेच्छा. तुर्तच थांबतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.